ओम ज्ञानिना मुक्तिदात्रेया ज्ञानदा साधकस्य सा ज्ञानेश्वरी चनः पातु योगिध्येया सरस्वती ज्ञानेश्वरी चनः पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम द्राम दत्तात्रेयाय नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। जय ज्ञानेश्वरी। प्रथमतः चातुर्मास निमित्त चलता हित असले संध्याकाळचे पूजा कार्यक्रमांक आणि सुंदर जालत असले सांस्कृतिक कार्यक्रमांक आयलात असले मागीर सगळे लोकांची हार्दिक जालत असले स्वागत। एक सान गांव ते गांवा भितरी सगळे जाती लोकांची परस्पर प्रेमाने उरता आशिल्लेची प्रायः थंय जातीयतेचे भाव नाशिल्ले सगळे लोकांची भाव नमनेची वास करता आशिल्लेची तन्निमित्त एक सामरस्य प्रीती विश्वास प्रायः त्या गांवा भितर असले सगळे लोकां भितरीची परस्पर पूरक जावन आशिल्ले। अशें जावंक न्हू जातीयतेचे कांय कट्टळ नाशिल्ले तरी प्रायः सगळे चेडा शाळेत वचूंक न्हू बरें खंय शिकचे अध्ययन करचे हें चलता आशिल्ले। सहजानूची 4 चेडा अत्यंत हुशार आशिल्लीची ते शाळे भितर शिकता आशिल्ले। ते 4 चेड्याची वेगवेगळे पंथाचे एकलो क्रिश्चन एकलो मुस्लीम एकलो हिंदू एकलो सिख धर्माचे जाल्यार 4 लोक प्रेमाने शिकता आशिल्ले तरी 4 लोकांचें शिक्षण बरे रितीन वाडता गेले। 4 लोकांची उन्नत शिक्षणा तरी व्हडले व्हड कॉलेजां गेलेची थंय बी उन्नत शिक्षण घेतलें तिणी तन्निमित्त तांकां बरे उद्योग बी मेळ्ळे। अशान ते 4 मित्र लोक वेगवेगळे गांवां वचूंक न्हू उद्योग करचे लागलेची। सहजानूची ते 4 मित्र वेगवेगळे गांवां वचून केन्ना उद्योग करचे लागले की तेन्ना आज काला नमनीचे उलयचे वेवस्थे तितलें नाशिल्ले। आतां कितें आमी सहजानूची SMS करचे म्हणचे मेसेज करचे म्हणचे वॉट्सअप करता म्हणचे ना आमी कॉला भितर आमगेले तोंड पळोवन उलयचे तेंगेले तोंड आमी पळोवन उलयचे हें एक तसली वेवस्थे ना केवल फोनाचेर पचाचेर वेव्हार करचे काल। अशें न्हू सांदन तितून मित्र आशिल्ले एक प्रीती भाव 4 लोकां भितरय आशिल्ले। सहजान पत्र मुखेन तिने उलोवंक येता उरत आशिल्लीची 4 लोकांची विवाह बी जाल्ले मस्त दिवस जाले। सहजानूची दिपावळी संदर्भ तेन्ना 4 मित्र लोक एक पटी गांवां मेळटाचे म्हणजे सुद्दी ते 4 लोकांक कळ्ळे। अशें हांवें न्हू मस्तोरच्यान पळयलें नाशिल्ले मस्तोरच्यान न्हू भेट करता म्हणजे इच्छा आशिल्ली तरी हे 4 लोकांची दिपावली निमित्त एक कडेन मेळ्ळेची संतोशाचेर अशी तशें उलयले बरें करून आहार खाल्ले प्रितीचें वातावरण सहजान निर्माण जाता गेले। तांकां दिसले मस्त वर्स जाले आमी आमकां मिली कामां खातीर वेगवेगळ्या गांवां उद्देश सोडलेली प्रायशः बरें करून उलयचें जावं बरें करून उरचें जावं आमकां अवकाश मेळ्ळीच ना।
आज ही भगवंताने एक अवकाश करून दिला असा, हे कित्याक अत्यंत आनंदान काडचें ना म्हण विचाराचे री ते चारय लोकोची विचार कंगे न्हू लागीं आशिल्ली तसली एक न्हंय गेल्याची. न्हंये भितरी दोनी विहार करका म्हणून दोनी भितर बसूंक न्हू चारय लोक मित्र आनी दोनी मारतले बी आपूण घेतलो ना. कारण तो आसतली मदें उलयच्याक आमकां समस्या येता म्हणजे भावनेचेरी दोनी विहार करच्याक लागल्याची. तेगेले विशय हेण सांगचे, हेगेले विशय तेणे सांगचे अशें हांगे न्हू हिंगले दोनी विहार वता वताची मध्यंतर नदी पावले तेन्ना सहजान दिसलें का मस्त दोरेन सोडले आतां आमी आनी परतून मुखार वचनाका. आतां पुनः आमगेली दाडा वचा, आमी आरामशीर आमगे घरा वचा म्हण विचार करून पुनः दडरेकांनी विचारखिनी सुरवात करता आसाची. कितले मस्ती भितर आसा की म्हणले रे कितें चलता आसा म्हणजे कल्पना बी ना, प्रेमान उलयता आसाची. हिने केन्ना दोनी परत दडा येवचे ठिकाणी सुरवात करता आसा की ते टायमार अचानक हांवें न्हू वार सुरवात जावंक गेले. वार सुरवात जावचे भितरी सहजानुची न्हंये भितरी कितें उदक आशिल्लें ते उदकाक पाळ येवचे लागल्याची. ते पाळ सान प्रमाणाचेर उरलें ना, वार जास्त येता गेले तशीची पाळा प्रमाण बेची होड येता गेले. होड येता वचूंक न्हू ते पाळ हिंग दोनी भितर बी उदक घालचे लागल्याची. तेन्ना हिंकां मस्त भंय दिसले, अयो कितें करचें. थोडे वेळ सुखान उरया म्हण नदी विहार आयले कितके हय आमी. आतां व्हडले व्हड वार येता आसा, दोनी डोलाय मान जाता आसा आनी कितें जातले म्हण विचार करता करता आसतनाची दोनी वाऱ्यांनी मुगचून पळोवन सोडले. हे चारय मित्र लोकोची उदका भितरी वदाडचे लागलेची. कितें करचें. शाले भितर हुशार आशिल्ले विना हिंनी इज मारून हिंकां कोणाक कळट नाशिल्लें, ते बद्दल हिंनी प्रयत्न बी केले नाशिल्ले. अशें हांगे न्हू उदका भितर वदाडता आसाची. जाल्यार सान गांवां आशिल्ली तसली एक पद्दती परंपरे भावने न्हय तेंगे भितर आशिल्ले पयलींची. अशानुची सहजानुची तुमचे भितरी क्रिश्चनांनी तिगेले देवा याद केले, येसू आपयले. भगवंता यो रे येसू हांव वद्दाडता आसा म्हाका रक्षण कर रे म्हणून. एक आश्चर्य घटना घडलें त्या टायमार. परमात्मा येसू थंय प्रकट जालो आनी तेणें खंयचे क्रिश्चन भक्त वद्दाडता आशिल्लो तेगेले हातीक हात दिले आनी ताका सहजान दडा हाडून सोडले आनी तो अंतर्गत येवंक गेलो. केन्ना हे घटने तिगो लोक पळयताची तेन्ना संतोशात तांकां अशें हांवें न्हू मुस्लीम भक्त बीच तो तेगेले परमात्मा आपयता, अला यो रे आतां म्हाका कोण ना रे, तुयी म्हाका रक्षण करका म्हूण. तेन्ना बीच अचानक केलें तसलें एक घटना घडटा. एक प्रकाश येता, प्रकाशा भितरी अल्लाह प्रकट येता. तो प्रकट्या न्हू ते भक्ता वरकीची मुस्लीम भक्ता वरकीची हात धरून न्हू दड हान सोडता. हे दोनी घटने हांगा सिखाच्यो आनी हिंदू हे दोग लोक पळयता आसाची. वद्दाडता उदका भितरी हे घटन पळोवंक आश्चर्य बी येता आसा, आनंद बी येता आसा तांकां. तितले भितरी सिखाचे तयार करतना सोडतना तो तेगेले गुरू नानका आपयता. गुरू नानका यो म्हाका रक्षण करी, म्हाका वांचय म्हणटा. तत्क्षणाची गुरू नानक थंय प्रकट येताची ते सिख भक्ताले हात धरून न्हू ताका दाड हावून सोडताची. आत्ता आशिल्लो हिंदूच्यो वद्दाडता आसा तो पळयता आसा. हे तिगो लोकोची तिंगे देवा आपयले पार जाले, आतांय कोणा आपीचे. ताका बोडा होऊन जावंक गेले. 33 कोटी देव ते आमकां कोणाला नांव घेवचें, कोण आपीचें, कितें करचें ताका बोडाक गेलें ना. पटलें ताका याद आयलें सद्या गणपती परब जाल्लो आसता न्ही आतां. गणपती आपीचे बरें म्हणजे न्हू गणपती स्मरण करचें लागलो, हे विघ्नेश्वरा गणनायका यो रे म्हाका रक्षण कर रे, हांव उदका बुडून न्हू मरता आसा म्हणून. तत्क्षणाची अद्भुत जालें तसले एक प्रकाश आयले.
ह्यो पळयता आसा प्रकाश थंय कितके आयलय ते प्रकाश ऑटोमॅटीक दडा लागो वचूंक न्हू गणपती प्रकटलो. गणपती प्रकटलो ह्यो सांगता आसा गणपती हांगा यो हांव हांगा आसा तूं दडा गेलो मू. गणपती राबी म्हण नांचे सुरकोन सोड गणपती थका दिन हेका आश्चर्य जालें. ह्यो सांगता आसा हे गणपती हांव हांगा बुरतास रे यो रे म्हाका रक्षण कर रे म्हणून. तेन्ना गणपती सांगता थोडे राब रे येता म्हण नांता आसा. हे हिंदू भक्तां करतात ना कांयची. तो विचारता आसा देवा हांव मोरू पडता आसा तूं कितें खेळ खेळटा आस थंय. तेन्ना गणपती सांगता तूं कितें करता रे मारया म्हाका उदका सोडता आसतना हांवें उदका बुडता आसतना तूं बी नांता उरता दाडा राबोंक गे न्हू म्हाका उदका सोडचें पळोवंक गे न्हू तूं उदका उरता ताका हांव नांता आसा म्हण खंय. तेन्ना चूक केले परमात्मा परमेश्वरा यो मागीर चूक केले तशें करतना आनी बुरता न्ही म्हूण सांगलें की तेन्ना गणपती न्हू ताका हात धरून दोडा सोडलो म्हणजे कथा आयकले नंतर प्रायः गणपतीनी कितें करून दाखयलें हें आमी कळलेच विना त्यान कळलें न्ही म्हणजे सत्य आमी अर्थ करून घेवका. हे कथा काल्पनिकी वस्तुनिश्ठिकी हें चिंतन करचें आवश्यकता आमकां ना. जाल्यार हुंतूचें रहस्य कितें आसा तें कळून घेवन आमी जिवना भितरी थोडें परिवर्तन करून घेवचें अनिवार्यता आमकां सगळ्या लोकांक आसा. तें म्हळ्यार कितें सहजानुची आमी सगळे लोक करचें कितें गणपती उदका सोडटा आसतना आमी हांगा नांता उरताचे. ते उदकाक गणपती बाप्पा मोरया 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 म्हणलें ताका मोरया म्हणूच उदका सोडता उरताची. हें खंयचे आमगेली पद्दती आमगेली चिंतन म्हणजे थोडे विचार करचे अनिवार्यता आज आमकां आसा. पयले एक काल आशिल्ले परमात्मा पुजे आयले नंतर गणपती देवाक सहजान सोडून वता आसतना गणपतीले भजन करताची सहजानु गणपतीले गुणगान करताची सहजानुची भजन करता करताची गणपती विसर्जनाक आपण व्हरचे एक पद्दती परंपरे हे भारतीय परंपरे अर्थात गणपती हाळडन घेवन गणपती स्मरण करता आसाचे. आतां गणपती अनिवार्यान सोडून वता आसा ताका एक स्मरण करून घेवन तेगेर भजन करता ताका उदकाक विसर्जन करचे तरी एक करची पद्दती. जाल्यार केन्ना हे पद्दत सुरवात जाले प्रायशा ते पद्दती आमगे गुरून सांगले अशीची सहजान चलता आशिल्ले. जाल्यार मनुष्य हे पद्दत करता गेले तशीची उन्माद येता गेले भक्ती उन्माद. अशान भजन करता थोडे भक्त लोक नांचे लागलेची नांचून व्हरचे लागलेची. जाल्यार प्रायशा भक्ती उन्माद हे मस्त दिवस टिकलना रे टिकलना आशिल्ले काय तरी प्रायशः भजन करता लोकांक बीच मना भितर भजन बेची चिंतन जावचे कमी आता गेले. अशें हांगे न्हू गणपती सोडून व्हरता लोकांक दिसले भजन करतात नाचता फरक म्हण आसा आमकां तरी भजन करूं कळटना म्हण कितें केलें डीजे लायचे सुरवात केले. गणपती सोडून वच केल्यार हिंग भजन करूं कळटना डीजे लायचे हिंग नांचे बी खंय कळटा नांचेल पळयचे कळटा सोड नांचे कळटना. अशें नांचे का नांचे केल्यार आंगा दूख येता. ते दूख येवच्यान आमी कितें केलें बाटले घेतले गट 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 केले घे नांचिले नांचिले. अशी हांव गे न्हू डीजे लाय गे न्हू गणपती नांता नांताची हिणी केन्ना सोडवात सुरवात केली की तेन्ना गणपती कितें दिसतले हिणी मस्ती मजा करून म्हाका सोडतात न्ही मस्ती मजा करून म्हाका उडयतात न्ही हिणी बी बुडले बरें न्ही तशीची म्हणजे गणपती दिश्टी चूक न्ही. कारण कितें भगवंत गीते भितर सांगता आमकां ये यथा मां प्रपद्यन्ते तान तथैव भजाम्यहम म्हणून. खंयचे भक्त खंयचे भावनेचेरी खंयचे रितीचेरी म्हाका चलता की ती पद्दतीरी हांव भक्त लोकांक चलोवंक घेता भक्त लोकांक पळोवंक घेता भक्त लोकांक बरें करता म्हणून. म्हळ्यार आमी कशी भगवंताक आराधना करताची आमी कशी भगवंताले पुजे विधान करताची ते प्रकार आमगेले मागणे प्रकार आमी करचे प्रकार भगवंत आमकां पावता म्हणजे सत्य आमी कळून घेवची अनिवार्यता आमकां सगळ्या लोकांक आसा. अशी जावंक गे न्हू आमी कितें हे विकराळ जाले तसले विकृती जाले तसले पद्दत करता आसाची हे कितले पर्यंत योग्य.
परमात्मा सोडका तेगेले गुणगान करताचे जय जय करता कराचे सोडया ते सोणगेनू DJ घांगेनू नांचू कळटना म्हणून स्वार पिंगेनू ते स्वार पिंचे का नांचे का तरी स्वार पितलो कापून हाणगेन करचे हे खंयची पद्धती खंयचे आचार खंयचे विचार हे बद्दल थोडे तरी आमी जागृत अशी उद्देरी प्रायः आमगे संस्कृतीचे हनन आमी कलशातो जिवना भितरी हे आमगेली पद्धती न्ही वो हे भारतीय संस्कृती न्ही वो सहजानुची आज ही नांचे म्हण सांगलेली आमगेली भितरी इतलें बुडून गेला की प्रत्येक भितर नांचतात आमकां खंय तरी चालक वता असले बी नांदता वच्चे आमकां सहजान वच्चे प्रेमान वच्चे आमी कशी चल कशें ते कसले गुंतनाशी तसले करचे एक शुद्ध कितें आचार विचार आमगे भितर आयिल्ले आसा हें चुकीचें आसा हें भावने योग्य न्ही म्हणजे अर्थ करून घेवका करेक्ट 10 वर्सां पयले आमी कोल्हापुरा भितर चातुर्मास शिकले 11 दिवसाक थंय गणपती विसर्जन करची पद्दती 11 दिवस म्हणटा तरी सहजानुची 9 दिवस अनंत चतुर्दशी दिवस गणपती विसर्जन आमगे हे दिवस चातुर्मास मुक्त जाता पुनवे दिवस अशेंच आमी वटूच चातुर्मास मुक्त जाता बाकी उठ तयार करून घेवका म्हूण सांगे न्हू सांजे पूजा करता आसाची स्टार्ट केलो मग थंय DJ आवाज कशी DJ आवाज की म्हण सांगले री रातभर आमकां न्हीद ओरकी पडना घड घड वडा थालताची तितले DJ घालून तोका लाका नांची कितें तें लायट सोडचें कितें हें उठपडीचें गेले रे भंय दिसून गेले देवा अश्वी करता की आमकां परमात्मान कितें ज्ञान दिल्लें आसा ते ज्ञानाचे योग्य वापर बी आमी करतना म्हणजे मना भितर पश्चाताप दिसले गेले रे कोणा सांगचे कोणा तरी सांगू गेले रे आमी मुर्खता विना लोकांक आमी सुदारशीचे जावूच ना अशी जावंक गे न्हू हें कथा कितें सांगता आसा आमकां हें कथा इतलें सांगता आसा सत्य तूं कशी म्हाका करता तशें हांव तुका करताय हें याद दवरूंक घे म्हणजे भगवंतान सांगचें तूं कशी म्हाका चलता तशें हांव तुका चलोवंक येता अशी जावंक गे न्हू जिवना भितरी भगवंता आमी कशी करता आसाची भगवंता कडेन आमी कशी चलता आसाची भगवंता कडेन आमगेले भावने कशें आसा हेजे थोडेची चिंतन करचें पूर्वावलोकन करून घेवचें हेजे बद्दल जागृताय उरचे अनिवार्यता आमी सगळे कडेन धरून घेवका जाला अशें न्हू आमी खंयचे हें विकृती तसले पद्दती करता आसाची हें थोडें बदलावण करून घेवका गणपती वच्चे आमकां आनंददायक केले तसले विशय न्ही याद दवरो गणपती न्हिवचे आनंददायक विशय आमकां गणपतीन वच्चे अनिवार्य ताका सोडून दिवका हें सहज जालें तसले प्रक्रिया आमगेले ते सोडून घे न्हू गणपतीन वच्ची बी आनंद करता म्हणजे जाल्यार तरी प्रायशे दैवत्व काण घेवचे बद्दल आमकां जास्ती उत्सुकता आसा म्हणजे जालें न्ही जिवना भितरी तेका उत्सुकता कित्याक आमकां दैवत्व येवचे कडेन उत्सुकता उरकविना आमकां दैवत्व काण घेवचे कडेन उत्सुकता उरची न्ही आमगेले तसले पद्दती आमगेले न्ही गो जाल्यार आज पळयका ते गणपत सोडता आसतना फटाक मारचे DJ घालचे व्हडान कुगाचे नांचे पिवचे हे उठपडीचे गेल्यार खंय की आमगे संस्कृती संस्कार आचार विचार आमी परिपूर्ण ज्ञान घेवचे अनिवार्यता आसा म्हणजे सत्य आज आमी कळून घेवका जाला केवळ इतले भितर हे विशय रावतना आमगेले आमी जेवचे परबी भितरी मस्त इतले बदलावण करून घेवचे विशय बीचे आसाची ते आमी आजी काल पळयता आसाची गेल्या वर्स बी हे विशय सांगिल्ले आमी हेची कथा सांगून सांगिल्ले हे वर्स बी सांगचें जाला कारण आत्तां आमी हांगा चातुर्मास करता आसाची आनी 2-3 दिवसां भितर गणपती परब आमगेल्या येद्राका आसा आजी आमी गणपती परब म्हण गणपती हाडटाची परब करताची पूजा कितले घंटे करताची गणपतीक हे एक व्हड प्रश्नार्थ की आमगे न्हू आमगे सगळे लोकांच्या जिवना भितर येता आसा आज आमी गणपती परबी दिवसू गणपती हाडटाची भक्ती भावना हाडटात ना म्हणटना ते बद्दल येद बी कमी ना आमगेले लोकल भक्ती भावने जाल्यार पूजा कितले घंटे करताची थोड्या लोकांक खरा पूजा 4 घंटे जाल्यार थोड्या लोकांक खरा 5 घंटेक थोड्या लोकांक खरा 6 घंटेक थोड्या लोकांक खरा 7 घंटे वरकी पूजा जाता म्हणजे आसलेली आमी हें कितें करता आसाची हें योग्य आसा की म्हणजे विचार करचे अनिवार्यता आमकां सगळ्या लोकांक आसा थोडे लोक गणपती दनपार हाड सोडताचे दनपार हाडचे न्ही धर्मशास्त्राची एक वेवस्था आसा
गणपती पुजी कशी करता, कशी आचरण करता म्हणून त्या व्यवस्था आमी पयलीं कळून घेया. कळून घे न्हू आमी खंय बदलावण करून घेवं, त्या बदलावण करून घेया. गणपती परिवेक धर्मशास्त्र सुंदर उल्लेख करता. धर्मशास्त्राचे चिंतनेचे काला भितरी गणपती खूब मेळटनाशिल्ले. याद उर तुमकां. गणपती घराक करचे, मातयेन की पिट्टान की गणपती करून घे न्हू साकणे पितें ताका साकणे भितरी पूजा करचे, प्राणप्रतिश्ठ करून घे न्हू. पूजा करून एक नाल्ल फुटून नैवेद्य करचे. सकाळी टायमाक 8:30-9 घंटे भितरीची एक पद्दती. नंतर 12 घंट्याक 12:30-1 भितरी त्या गणपतीक महानैवेद्याक तरी शीत, पायसू, रांदई, तेजे बरोबर चकली, उंडे, मोदक, पक्वान्न, विविध पक्वान्न परमात्म्याक नैवेद्य करचे. नैवेद्य करून ते प्रसाद सगळ्या लोकांनी 1-2 घंटे भितर बसून घेवन जेवचे. संध्याकाळाक सूर्य अस्तचेंता पयले गणपतीक विसर्जने पूजा म्हणून सांगून विसर्जने पूजा करचे. सूर्य अस्तचेंता पयलेची 6-5:30-6 घंटे भितर गणपतीक उदकांत सोडचे. हे एक पद्दती, धर्मशास्त्र पद्दती. गणपतीचे पूजे पद्दती आमी करचे. गणेश परिबेचे पद्दती, गणपती परिबेची पद्दती हे पद्दती. अशें न्हू सकाळी गणपती पूजा करून, दनपार एक पूजा करून महानैवेद्य करून, सांजे एक पूजा करून गणपतीक विसर्जन करचे. प्रायशः हे एक कितें धर्मशास्त्र पद्दती आसा. हे पद्दती भितर 1 दीस गणपती वरपाचें आचरण सांगिल्लें आसा. सकाळी हाण घेवन सांजेक विसर्जन करचे. जाल्यार प्रायशः आमगेले भारतीय लोकल भावने व्हड, मनस्थिती व्हड. एक दीस हाडल्यार गणपतीक मस्त बरे रितीन पूजा करूंक जावत ना म्हणजे भावनेचेर आमगे लोक कडेन सुरवात केले. 1.5 दिवस गणपती, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 9 दिवस, 11 दिवस अशी पद्दत येता गेले. हे धर्मशास्त्र सांगिल्ले पद्दतींनी आमी करून घेतिल्ली पद्दती चूक नाही. कारण कितें, गणपती येता, सगळो लोकांक संतोश वातावरण दिता. ते संतोष वातावरण 1-2 दिवस धरून घेया, 4 दिवस धरून घेया, 5 दिवस धरून घेया, ते करया म्हणजे एक भावने दृश्टीचेर पळयचे गेल्यार योग्य आसा. त्या बद्दल कांय प्रश्न ना. जाल्यार ते गणपती हाण घेवन आत्तां कितें करता आसा आमी, ते पद्दत कितले पर्यंत योग्य, हे एक चिंतनीय जाता तसले विशय जावन आसा आजकाल आमगेले. मागेले समाजात म्हालगड लोक केन्ना सहजान म्हणटा उरतलेची. देवनी लोकांक एक शाप आसले, तेणी मध्यान दरिद्री म्हूण सांगेन. कितले खरें की कितले पालकी गुतना म्हाका. जाल्यार म्हालगड लोकांक सांगिल्लें आयकता न्हय. मध्यान दरिद्र म्हळ्यार दनपार हिंका सुमा आहार खावचें उरतना. हिणें जेवण घेवन रात्री काय आराम बरें करून आहार खावचे म्हूण. तसले प्रसंग आशिल्ले पयलीं काळा भितर. जितले कठीण स्थिती भितर आमगेले म्हालगड लोक जीवन करता आशिल्लेचे. आज आमी खंयचे स्वर्ग जीवन करता आसाची असलें जीवन फाटल्यान 40 वर्सां फाटल्यान गेल्यार नाशिल्लें आमचे कडेन. असलें वैविध्य नाशिल्लें आमचे कडेन जिवना भितर. असले वेवस्था बी नाशिल्लें आमचे कडेन. अशा न्हू तेन्ना कश्ट करचे सकाळी, दनपार आशिल्ले कितके खावचे, सांजे कश्ट करून हाडाल निमित्त एक बरें करून खावचे. अज्जन मध्यान दरिद्री म्हूण. प्रायशः हें जावचें कारण कितें म्हणजे चिंतन करता आसतना अनेक सत्य आमी कळून घेवचें पडटा. प्रायः आमी दनपारा भितरीची देवाक पूजा करून कितें महानैवेद्य करची पद्दत आसा, हें पद्दत सोडले खंयकीची आमकां अस्तव्यस्त येता गेले की म्हूण दिसता आसा. अशें जावंक न्हू प्रायः आज आमी गणपती बरोबर दिवस गणपती हाडटा कितके हय जाल्यार ताका नैवेद्य करचें केन्ना 4-5 घंटेक जेवणां घालताची, महानैवेद्य करताची, करून घेवन तेगेली पूजा करताची. पूजा करून आमी जेवचेकूच रात्रीकच, सकाळी ना जेवण ना आमगेलें. तांणी पिलेलें माप मदीं कितें तरी खाल्ल्या खावंक सोडरी रात्रीकच जेवण. एक लेखान बरी बी आहाय, एक लेखान वायट बी आहाय. जाल्यार हें कितले पर्यंत योग्य, हें कितले पर्यंत समूह म्हणजे पळोवन घेवची अनिवार्यता सगळो लोक आसा. आमी कोणाकय घरा आपिल्ले नंतर त्या टायमार वाडटा की ना, आमी त्या टायमार पळोवंक येता की ना, त्या टायमार अतिथी सत्कार करता की ना, आमी करताच. एक सादा मनशाक आपिल्ल्या मनशाकच एक टायमार ताका वाडटाची जेवणाक दिताची म्हणजे जाल्लें आसतरी देवादिदेव गणपती देव आपिल्ले नंतर आमी ताका समूहची टायमार तरी नैवेद्य करतना, त्या टायमार तरीची पूजा करतना म्हणजे जाल्लें आसतरी
हे कितलो व्हड अपराध म्हणजे जाले हे बद्दल थोडे जागृती येवचे अनिवार्यता आमकां सगलो लोकांक आसवो. आमी गणपती कितके हाडता हे दनपारा भितर हाडटा ते बी गुत्तस म्हाका. जाल्यार दनपारा हाडटाची दनपारा भितर हाडटाची जाल्यार केन्नाकी पुजा करची न्ही. दनपारा भितर सकाळी कोणें हाडका हाण घे न्हू एक पुजा सकाळीक जावका दनपाराक महानिवेद्य पुजा जावका ते करचे एक परंपरे आमी सगळो लोकांनी वाडोवन घेवका. अशें हांगे न्हू दनपारा टायमाक ते देवाक महानिवेद्य जावका. थोड्या लोकांक सांगता आसा स्वामीजी चितली बेगी चकली करूं जावत ना, बुंडी करूं जावत ना, मोदक करूं जावत ना, रांदप करूं जावत ना. प्रायशः हे एक पयलीं काळाचे लोकांले अनिवार्यते बी आशिल्ले. कारण कितें एक व्हड कुटुंब एक कुटुंबा भितर 40-50 लोक उरता आशिल्लेची तितलो लोकांक करचे काय तरी मस्त टायम जावंक आशिल्ले. पयली दीस करया म्हळ्यार तसले वेवस्था बी ना आशिल्ले. तुमकां उतरचें पुरो आमगेले जास्ती आमगे लोकांक वसती पयले करावळी भागा भितर आशिल्ले. कोंकण पट्टी म्हण कितें सांगताची त्या भागा भितर आमगे लोक जास्ती वस्त करता आशिल्लेची. त्या थंत आमगे म्हालगड लोक घाटा येवन काम करचे. घाटा येवन गे न्हू मांडा काम करचे. मांडा काम म्हण कितें जुड जोडताची चवथी पयली दिवस गांवां वचून पावोंक गे न्हू चवथी पयली समान हाण गे न्हू नैवेद्य करचे. अनिवार्य येता तेन्ना. आतां म्हणजे वेवस्था ना. आतां पयशे आमचे कडेन ना तेन्ना चिली जेवण हाडका हाड नंतर त्या दिवसा हाण गे न्हू समान हाण गे देवा नैवेद्य करका. ते नैवेद्य करपा पसून टायम जाता तेन्ना 3 घंटे 4 घंटे 5 घंटे येता अयोग्य. ते संदर्भात तशें आशिल्ले अनिवार्यता आशिल्ले. आमचे कडेन ते वेवस्थीत जावूच नाशिल्ले. अशें आमगे न्हू तेन्ना 3-4 घंटे नैवेद्य केल्ले बीची ते गणनीय जाले तसले दोश अपराध म्हण घेवचे अनिवार्यता नाशिल्ले. कारण परिस्थितीक देवान बी बागोवक येता आमी बी बागोवक येता. जाल्यार आतां आमकां कितें तोंड आसा. आतां तसली परिस्थिती आमकां खंय आसा. आतां आमकां दुड्ड जेवण समान हाण करका म्हण कांय ना न्ही. त्याची दिवस समान हाण करका म्हण बी कांय ना न्ही. केन्ना समान हाण दवरून घेवी ते केन्ना करीत न्ही आमी ना. आत्तां आमकां पयली नमनीची तितलो लोक खंय आसा घरा भितर आतां आमगे कडेन उरचे 3 की 4 की 5 लोकां भितर येत न्ही आमी उरचे. चितलो लोकां खातीर करचे बीच हांव चितलो सांजे पसून कितें जावं आमकां. अशें जावं गे न्हू तितले टायम काण गे न्हू आमी देवा नैवेद्य करचे कितें आसा हे महा अपराध येता. जर आमगेले देवाक आमी सुमो टायमा जेवण घातलां म्हणलें आसतली तो देव आमकां सुमो टायमा जेवण घालूं दितालो जेवण करूं दितालो आमकां देवूच ना वो. अशें जावं गे न्हू गणपतीक हाण घेवन कितें आमी अपराध करता आसची हें थोडें बदलावण करचें अनिवार्यता आमकां सगळ्या लोकांक आसा. ताका मागीर गोर सांगता आशिल्लेची पळय मातसो लोकांक सांगूं जावत ना. तेंकां पटापट कर म्हण सांगल्यार तेंकां बेजार येता. थोड्या लोकांक काम बी करूं जावत ना गडबड उरता. अशें जावं गे न्हू कनिश्ठ एक तरी नियम सांगता समाजाक. ते म्हळ्यार कितें साकण गणपती हाडून एक पुजा करया. दनपाराक जालें तितले 1 घंटे 1.5 घंटे भितरी बाकी कितें जावं जायना शिवरो प्रश्न. मोदक लाडू चकली जालें की ना की ते बाजून दवरया ते कडे करया. जाल्यार एक बेट्ट कंगे न्हू बेट्ट म्हणल्यार गोत आसता तें शिताचे रोव कंगे न्हू एक पायस कंगे न्हू जाल्यार रांदय नाजा नाका. पायस शीत कंगे देवा नैवेद्य दाखोवन सोडया 1.5 घंटे भितरी. नंतर तुमी 2 घंटे की 3 घंटे की चकली कोडबाळे उंडे उठकंगे न्हू पुनः 3 घंटे नैवेद्य दाखोवंगे न्हू नंतर पुजा करया. तुमी केन्ना जेवया तुमी जेवचे बद्दल आमकां प्रश्न. थोड्या लोकांक भावने आसा गणपती परबे दिवस 4 घंटे जेवले मात गणपती परब कलशीची करया मुद्दाम. थोड्या लोकांक 5 घंटे जेवचे म्हणून आसा दिया मुद्दाम. जाल्यार गणपती कितें करचें आसा हें सुमू न्हय. गणपती केन्ना आमी हाण बशीत जाची त्याक 4-4 तास 5-5 तास उपास बशीचे आमी त्याक तशी बशीचे न्हय चूक येता. अशें हांगे न्हू थोडे बदलावण आमी करून घेवका जिवना भितरी. हें आदी काल अनिवार्यता बी आसा. प्रायशः धर्मशास्त्र सांगता देवाल पुजा केन्ना करका देवाल कार्य केन्ना करका देवा नैवेद्य केन्ना करका म्हणचे बदल वेवस्था आसा. धर्मशास्त्रा भितरी 5 काल सांगलाची प्रातः संगव मध्यान्न अपराह्न सायान्न हे 5 कालाचे वेवस्थे धर्मशास्त्र करून दिता. प्रातः काल म्हण जाल्यार सकाळी 8:30-9 घंटे भितरी. मध्यान भितर संगव काल म्हण सांगेन 11 घंटे भितरी. मध्यान म्हण जाल्यार 11 नंतर 1-1.5 घंटे पर्यंत मध्यान काल. नंतर अपराह्न काल 1:30-2 नंतर सायान्न सांजे काल म्हण सांगेन. हुंत भितरी देवता कार्य करची काल केन्ना म्हण विचार करता आसतना धर्मशास्त्र सांगता आमकां
देवता कार्य केन्ना करता म्हणल्यार आमी जाल तितले बेगी म्हणल्यार सामान्य 12-12:30 भितर देवता कार्य करता. देवाला पूजे, पूर्णाहुती, देवा नैवेद्य ना त्याने करू जाल ना. सहजानुची सूर्योदय भारता भितर अनेक कणे 7 घंटे जाता. अशा न्हू 1-1.5 तास तिंका मुखार घालता तेणी 1.5 घंटे पर्यंत तुमी कसले देवता कार्य करता आसले बेची 1.5 घंटे भितर देवता कार्य करया, देवा पूजा करया, पूर्णाहुती करया, देवाक महानिवेदी करया म्हूण सांगचे वेवस्थे धर्मशास्त्र सांगता. 1.5 घंटे नंतर तुमी केल्लेरी ते देवाक पूर्ण पावत ना. कारण 1.5 घंटे नंतर काल कोणाला सुरवात येता, पितृ लोकांना काल सुरवात येता, श्राद्ध काल सुरवात येता. श्राद्धा टायम येते 1.5 घंटे नंतर श्राद्धा काल विना देवता कार्य काल नाही ते. अशें जावंक न्हू आमी खंयचे देवता कार्य करवची ते देवता कार्य करता आसतना 1-1.5 घंटे भितरची देवा नैवेद्य करचे एक पद्दत आमी हाण घेवचे अवश्य आसू आज काल. जाल्यार आज आमकां हे पद्दतीची कल्पना नासतना आज आमी कितें 3, 4, 5 घंटे 6 घंटे करता आसाची हे थोडे बदलावण जावका. करता अशें चूक म्हण सांगचे इश्ट करतना आमी कल्पना आमगे लोकांक तेजे बदल विशेश तसले तिळवळीक नाश्ता खातीर अशी जाता आसा. जाल्यार आतां आमी मठ जाले आमगेले संस्कृती संस्कार आचार विचार आमी कळून घेवचे अवश्यकता आमकां मेळ्ळे आसता. हे आत्तां बीच आमी सुदारनाशे उरले आनी केन्ना सुदारचे अशें जावंक न्हू. गणपती परबे दिवसू बाकी नेवेदी केन्ना करया. मागीर गोर म्हणटा आसलेची चकली उंडे हें उठू कितें आसा हें उठूची विशेश सांगे न्हू आमी परमात्मा दिवचे खातीर विशेष नैवेद्य करची वस्तू ते ताका 12 घंटे का 12:30 1 घंटे 1.5 घंटे भितर करता म्हणना. तर 1.5 घंटे भितर गणपतीक महानैवेद्य जावचें असलें कितें शीत पायस आसा तितले पण एक नैवेद्य दाखयका. नंतर उंड्यान एक नैवेद्य दाखोवची नंतर सगळो जीवची प्रश्न रे जाल्यार जाल तितली बेगी 12, 12:30, 1, 1.5 भितर तरेची महानैवेद्य करची वेवस्थीत करी म्हूण सांगचे आमकां सांगता आशिल्लेची. तेजे बरोबर आमकांय मठां सांगिल्लें तुगेले मठा भितर बेची तुमी काल चुकता आसाची होम विधान उठू करता आसतना जाल्यार तितले बेगी करका म्हणून आंबे मठा परिवर्तन करून घेतले. पयलीं आमगेली पूर्णावती उठू जाता आसतना 1.5-2 घंटे येता आशिल्ले पूर्णावती पुजा येवचे 2-3 घंटे येता आशिल्ले देवस्थाना पुजे वरकीची. जाल्यार केन्ना गुरून हें सूचन दिलें की तेन्ना बदलावण करूंक न्हू. आतां आमी 1.5 घंटे भितर उठू करचे प्रयत्न करताचे. आतां हांगा बी पळयचे पडटा तुमी 1.5 घंटे भितर आरती काडटा आमी कितें कारण कित्याक आमी इतलो लोक आसा जे कांय पुजा जाल ना 12 पुजा जाल ना ते राखता बसना देवा टायमा देवाक दिवकाचे आमी नंतर आमी केन्ना खाया आमगेले इश्ट ते आमगेली मस्ती अशें जावंक न्हू. हें कितें टायमाचें सेन्स आसा हें थोडें आमी दवरून घेवचें पडटा. देवाक नैवेद्य कितें आसा महानैवेद्य हें बाकी नैवेद्य कितें आसा हें वैविध्यमय नैवेद्य हें केन्ना दिवचें ताका टायम ना. इल्लें महानैवेद्य कितें आसा चरू करूंक न्हू देवा नैवेद्य दाखयचें हें नैवेद्य दाखयचें अनिवार्यता आमकां सगळ्या लोकांक आसा. तन्निमित्त गणपतीला आशिर्वाद आमी घेवचे इतलेंच न्ही आमी एक संस्कृती संस्कार प्रकार चल्ले अशें जालें आमगेलें दैवज्ञत्व पुनः प्रकट येवचे एक अवकाश आमकां मेळ्ळे अशें जालें. अशा न्हू थोडें परिवर्तन करूंक घेया. थोडे लोकांक 3 घंटे पूजा करचे पयलीं समाधान जावत ना 4 घंटे पूजा करचे पयलीं समाधान जावत ना अडना तीन 4 घंटे पूजा करवची. जाल्यार नैवेद्य कितें आसा हें 1.5 घंटे भितर करची एक पद्दत हाडून घेतलेली प्रायशः मस्त बरें. आतां पळयता एक सत्यनारायण कथेले वेची घरा भितर 4 घंटे काय जेवचे लोकांनी विचारचे गेल्यार बट्टो सांगता स्वामीजी यजमान न्हावत ना म्हणून यजमान सांगता स्वामीजी बट्टो समोर टायमार येवत ना म्हणून उठे कश करून 4 घंटे पयलीं जेवत ना जाल्यार हें योग्य न्ही. खंयचे धार्मीक कार्य करया तुमी साणकी वडकी गुतना तुमी जेवण कितले घंटे करया जेवणाक पयलीं अशी कितें महान नैवेद्य म्हण करताची सत्यनारायणाक की ना गडो होमाक की कसले देवता कार्य भितर पूर्णाहुती की हें जालें तितले चौकट भितर येवचे प्रयत्न करया आमी. मागीर गोर सांगताची 12 घंटे म्हणून नंतर 3 दिवचे टायम आमकां 1.5 तास जास्ती 1.5 घंटे पर्यंत वचच्या म्हणून तुमकां आनी 1 अर्द घंटे जास्ती येताची 2 पर्यंत करया हो म्हणून आमी 3 तासाची 2 भितर देवता नैवेद्य करून मुक्षिया. नंतर देवा अलंकार करूंक न्हू कुमारिका दिवची की सुवासिनी दिवची की बाकीचे अग्री तुमी गेले रांदपाक वस्तू तयार करची की ते तयार करूंक न्हू तुमी 4 घंटे आरती काडया मंगळ आरती काडया 5 घंटे मंगळ आरती काडया प्रश्न ना. मंगळ आरती देवा मुख्य न्ही याद तुमकां देवा मंगळ आरती मुख्य न्ही देवा मुख्य नैवेद्य देवा केन्ना आपूण हाडला ताका नैवेद्य राखून कितें पांय पडटा आसा ते देवा मुख्य जाल उरता. अशा न्हू हें चवथी परबे टायमार बाकी देवता कार्य करता थोडे पद्दती बदलावण करून घेवका महानैवेद्य देवाक टायमार करका तन्निमित्त आमगे समाजाक एक बरें वातावरण येवचें जाताची तुमी
सगळे बाकी समाज ब्राह्मण समाज वचून पळयले कळनात तुमकां थंय खंयचे व्हड कार्य करवची सस्टेंडी यागोरकी करवची 12:30 भितर तेणी मुक्षी जाता कामाची मुगसून घेन जेवणाक 1 घंटे जेवणाक बसता तेणी पुराची थिंक पोटा घेता म्हण न्ही ते अर्थ देवा कितें करता ते टायमा करता म्हणचे पद्दत तेंगेले आमी कितें तांकां घेतले थिंक पोटा घेता रे तेणी खावचे मस्ती खातर करता रे म्हणून न्हय थिंक पोटा करची विधान न्ही ते देवा खातर करचे विधान देवा खातर करता आसतना आमी थोडेची एक बदलावण घेवपाची अशा न्हू गेले पटी मागीर समाज मस्त बदलावण घेतला म्हाका गुत आसा जाल्यार आमी आनी बदलावण घेवका कोण कोणाक गुतना की तिने थोडे प्रयत्न करून बदलावण घेवचे प्रयत्न करया गणपती हाडचेक 10-11 घंटे वचनाकाची बेग्गी हाडया गणपतीक मध्यान टायमार गणपती हाडची न्ही गणपतीक साकणेपणे बेगी हाडलेली बेगी एक पूजा करूया आतां भट्टू जानू पूजा करता म्हणना तुमी भावनेन पूजा केली पुरो गणपतीक तुमी प्रितीन भावनेचेर पूजा करया पूजा करून ज्ञान नाद फुटून घेवन देवा नैवेद्य घेवन दनपराक 1-1.5 घंटे भितरी महानैवेद्याक नैवेद्य उठी जाल्लो आसतली प्रश्न ना उठून नैवेद्य करया ना नैवेद्य खंयचें जालें ना शीत आनी एक पायस मागीर आवय लोक करूं शकता तें कांय व्हड काम न्ही मागीर आवय लोकांक शीत पायस करचें कांय व्हड काम न्ही ना तिणी करतना म्हळ्यार बेची दादल्यान बी करीत दादले बी रोडी आसता शीत करचें कांय व्हडली दादले बीच तिणी बी करीत न्ही ते कळंगे ना 1-2 घंटे भितरी नैवेद्य कर सोडया देवाक महानैवेद्य नंतर चक्री जालें नंतर मोदक केले नंतर आनी परतून तें नैवेद्य करूं नंतर मंगळ आरती काडया मंगळ आरती कितले घंटे काडया त्या बद्दल प्रश्न बेगी काडले भारी बरें कडेन लेट केले बी तोंदूर ना जाल्यार नैवेद्य कितें आसा हे नैवेद्य एक चौकटा भितर आमी केलेली प्रायशः मागीर म्हालगड लोक कितें म्हणटा पळय मध्यान दरिद्री म्हणून ते एक आमी मुखार दिसा जेन्ना शिवूर केलेली आमी समू टायमाक देवाक एक आहार घालचे वेवस्था कितें आसा ते कळून घेवन चलचे अनिवार्यता आमकां सगळ्या लोकांक आसामसांची इश्ट करता आसा अशें आमगे न्हू आमी थोडे बदलावण घेव केला चवथी परबी दिवसू आमी मस्त प्रितीन करताचे उत्सव मागूत आसा थोडे लोक सांगता देवा अलंकार जाल्लो उरतना अलंकार आमी विशेश आमगे न्हू केळी गाब्याचे मंटपांनी करता उरताचे अलंकार करचे उरता टायम वता म्हणून तुमी कितें करया टायम कितले वच्चो जाल्यार नैवेद्य टायमार करून सोडया नंतर तुमी करता वच्चे अलंकार उठ अलंकार जाल्या नंतर आरती काडया तुमी कांय तोंदर ना ते नैवेद्य कितें आसा हे टायमार जावन वच्चो 2 घंटे भितर जावन वच्चो पळया कितलें आनंदाचें म्हणजे वातावरण जाता की म्हणून आनी तुमकां सांगची इश्ट करता आसा त्याचे दिवस तुमी बिची जाल्यार तितले बेगी नैवेद्य करून तुमी बेगी जेवन पळया कितलें संतोश जाता की म्हणून जिवना भितर कितलें आल्हाद जाता की म्हणून अशें आमगे न्हू प्रायशः आमी देवज्ञ ब्राह्मण कितें म्हणसून घेताची तेन्ना थोडे धर्म न्हू चल्लेरी प्रायशः दैवानुकूल्य आमकां जावचें शकता दैवी कृपेक आमी घेवचे शकताची अशें आमगे न्हू हें कितें पद्दत आसा हें काणी कितें आसा हें काणी एक निदर्शन मात्र आमी कशें करता की देवाक देव तशी करता म्हणून जर आमी बी देवाक दनपारां मस्त लेट करून जेवणाक घातलेली आमी बी मुखार तशी करची पडटा जिवना भितर तसलें नाका आमी धर्मशास्त्र प्रकार चलया प्रितीन भावनेचेर पुजा करया नंतर देवाला आशिर्वाद आमी घेया आज काल तर वेवस्था आसा याद उर तुमकां आज काल इतली वेवस्था आसा जाली चकली करचेक उंडी करचेक मस्त टायम वतना आनी धर्मशास्त्र भितर एक वेवस्था आसा त्या वेवस्था तुमकां सांगची इश्ट करता आसा चकली मोदक तेल्लाचे कितें आयटम करताची ते 24 तास पर्यंत नैवेद्य अवकाश आसता ताका याद उर ते हुनूक नैवेद्य करता म्हणचे भावने नाका तुमकां कारण कितें तेल्ला आयटम वडे गिडे न्ही याद उर तुमकां तुमकडे वडी करूं वतलेची व्हड आयटम वता सहजानुची चकली मोदक नेवरी हे 24 तास पसून पयली दिवस करून जाल्यार हे दीस नैवेद्य करूं येताचे त्या दिवस नैवेद्य करता म्हण चिंतने बसनाकाची जाल्यार बाकीचे वड्यानी कितें करचे आसाचे उंड्यानीची उंडी बी पयली दिवस करीत कांय वायट वतना अशें हांव न्हू हें थोडें परिवर्तन करून घेया ना तुमकां पयली दिवस करले समूह दिसता स्वामीजी आजी करता म्हण दिसलें आसलेली पयली दिवस जास्ती प्रमाणाची करून घेया आज कितलें देव चितलें करया न्ही तुमकां टायम मेळटा न्ही तितलें उठ्ठू त्या दिवस वाडून घेवन बसून घेवन 4 घंटे करून 5 घंटे करून घेवन तुमी बी लेट करून जिवचे गणपती बी लेट करून वाटचे कित्याक अशें न्हू थोडे बदलावण करून घेतलेली प्रायशः आनंदाचें वातावरण आमकां मेळटूं शकता अशें आमगे न्हू प्रायशः नैवेद्याची एक पद्दती आमी थोडे बदलावण करून घेतलेली ते गणपती कितले आपले आसा ते करता करता येता ते गणपतीला आशिर्वाद घेवचे शकता आमी गणपतीला परब आमी आजी 5 दीस करता आसाची 4 दीस करता आसाची 7 दीस करता आसाची प्रायशः आज ओटलो काय बी ते जातना आमकां गुत आसा मस्त कश्ट येता आसा आजी 5-5 दीस करता आशिल्ले लोक अनेक लोक 2 दीस करता आसाची कारण घरा उरूं जातना घरा उरताल कोणा ना करताल कोणा ना चेडा शाले नोकरी बिजनेस
हें चूक कितें गणपती बरोबर आशिल्ले 21 दीस धर्मशास्त्रा भितरी आमी आमगे मना प्रकार वाडून घेतले जाल्यार आतां करूं जावूच ना जाल्यार तनबेची मना दूख करून करचे चूकी याद उर तुमकां गणपती बरोबर करका जाल्यार आमकां म्हालगडाक कण हाडले म्हणून मना दुखन करता नाका प्रितीन 1 दीस केले वेळ ना 2 दीस केले वेळ ना अशें आमगे न्हू आमी कितें करताची ते भितर प्रिती उरकावी ना भीती उरचें ना आज आमी पुरो देवा पूजा करचे भीती न्ही हांवें करनाशिल्ले कित्याक कितकी म्हणून प्रिती ना जालो आमगे जिवना भितर प्रिती नासले का तरी देवानुग्रह आमकां मेळचें शक्य जाता ना अशा न्हू प्रितीन आमी करया भीती नाका आमकां गणपतीक आमगे म्हालगड लोक 21 दिवसां करता आसतना सूर्य अस्त जावचे पयलीं सोडटा म्हळ्यार चंद्र पळयचें ना म्हणून चंद्र दिसचें ना म्हणून ना जाल्यार चंद्र अस्त जाल्या नंतर सामान्य जावंक न्हू चवथी परबे दिवस 9:30-10 घंटे चंद्र अस्त जाता तेज नंतर गणपती सोडून गेल्यार तुमकां चंद्र दिसना येद्राक 10 घंटे नंतर चंद्र तुमकां दोळे दिसना तुमी गणपत्यान बी सोडीत तुमी 1 दीस करचे आसतली दुसरा दीस करचे आसल्यार प्रश्न ना तुमकां आनी गणपती सोडता आसतना मंगळवार ह्याक संबंद ना तें बी याद उर तुमकां थोडे लोकां मना भितर उरता 5 दीस मंगळवार सोडा 2 दीस मंगळवार आयल्या कशें करचें वार संबंद ना ताका गणपती सोडचे 2 दीस की 5 दीस की 4 दीस की तुमगे लिस्ट ते सोडचे पद्दती प्रकार सोडवचें ना तुमी ते वार हे वार शुक्राच्यान गौरी काडचें ना ऊट भरचें ना कितली उठची धर्मशास्त्र संबंध पडना तसले विशय आमी मस्त लोक ते नाशले करता आसाची थोडे परिवर्तन करून घेया आमी धर्मशास्त्रा प्रकार चलचे प्रयत्न करया म्हण सांगचे इश्ट करता आसा आजी हें कथा सांगचे मुख्य कारण आमी कशें देवा कडेन चलता की देव आमचे कडेन चलता हें याद उर तुमकां आमी देवा कशें पळोवंक घेता की तशें देव आमकां पळोवंक घेता हें सत्य गुंतवलेली आमी देवा कशें पळयका आमी देवा कशें करता आमी देवा कशें चलका म्हणजे सत्य आमकां अर्थान जातो अशा न्हू आमी थोडेची बदलावण करून घेवका आमी श्रेश्ठ तसले देवती ब्राह्मण आमकां प्रायशा सांगताले नाशिल्ले आमकां सांगताले लोकांक गुंतनाशिल्ले म्हण न्ही थिंग गुंत तसले बीच अनिवार्यता आशिल्ले जाल्यार तसले अनिवार्यता आज आमकां ना आज आमगेलेची एक परंपरे आमगेले एक मठ संस्कृती आमकां मेळटना आमी आतां बी बदलावण जावचे अवकाश आमकां आसाची भगवंतान दिल्ल्याची अशा न्हू थोडेची आमी बदलावण जाले आसतली कितलेकीची आमकां पुण्य मेळटा स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात धर्म परिपूर्ण आचरण करूं जेन्ना आशिल्ले वेची थोडे तरी आचरण केलेलीची कितलेकीची आमकां रक्षण मेळटा म्हणजे गीते सांगता आमकां अशें सांगे न्हू आमी थोडे परिवर्तन करून घेया परिवर्तन करून घे न्हू धर्मशास्त्रा प्रकार चलचे पळया आमी केन्ना धर्मशास्त्रा प्रकार चलताची तेन्ना धर्मशास्त्र आमकां रक्षण करता आमकां बर करता हें सत्य आमकां उत्तुरका अशें न्हू तें कितें कथा आसा तें कथा एक निदर्शन आमी देवा कडेन कशें वता की देव तशें आमचे कडेन येता म्हणून अशें न्हू आमी चवथी परब जावो ना बाकी खंयचे देवता कार्य जावो सत्यनारायण पुजा करया गणहोम करया शनी शांती करया खंयचें काम करया जाल्यार तें काम करता आसतना देवाक नैवेद्य म्हणजे कितें आसा नैवेद्य पर्यंत काल सांगता आसूं पूर्णावती आनी नैवेद्य हें नैवेद्य आनी पूर्णावती काल 1 घंटे भितर जानवचें का नंतर देवा अलंकार करून घेनो तुमी सुवासिनी कुमारिका दिवंक घेनो नंतर मंगल आरती करचे का तुमी कितें तुमगेले टायमा प्रकार करया 1 घंटे केल्ले भारी बरें जावूच ना अनिवार्यता आसूं जाल्यार आसलेली तुमी 2 घंटे की 3 घंटे की 4 घंटे करया नैवेद्य मात कितें आसा हें 1 ते 1.5 घंटे भितरय करचे प्रयत्न करया पळया कितले जिवना भितर बदलावण येता वता कितले आनंद मेळटा कितले दैवी कृपा तुमकां मेळचे शक्य जाता म्हणून अशा न्हू थोडे परिवर्तन करून घेवका तसले परिवर्तन करता तसले बुद्धी सामर्थ्य ते भगवती ज्ञानेश्वरी आमकां सगळो दिवो म्हणजे प्रार्थने हें संच करचेक इश्ट करता आसा मस्तीतले संतोश जाता आसा चातुर्मास्य कार्यक्रम भारी बरे तरेच्यानी चलता आसा आज वरकीची मस्तीतले लोक आयलेलीची कारण आज आयतवारा अशा न्हू शाली रज उरता ऑफिसर रज उरता अंगडी रज उरता म्हण सांगे न्हू आज मस्ती खातीर मस्तीत लोक येवंक न्हू मस्तीत पादपुजा कार्यक्रम अन्नदान सेवे महान्नदान सेवे संपूर्ण सेवे संरक्षण सेवे हे सगळे सेवे आज मस्तीत भक्त लोकांक हांगा दिल्ले आसा ते सगळे भक्त लोकांची हार्दिक धन्यवाद सांगताची देवी आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करचेक इश्ट करता आसा आज विशेष हांव न्हू शिकारी पुरतनी देवब्राह्मण समाज संघातून आयलेलीची सोसायटीतनी आनी महिला मंडळीची चिन्नी लोक आज गाडी करून आयल्याची व्हड गाडी करून 50 लोक आले तेजे बरोबर अनेक लोक कार घेवन प्रायशा आज 80 लोकां उंच शिकारी पुरतनी लोक आज हांगा कार्यक्रमा भितर भाग घेतल्याची तेजे बरोबर देवब्राह्मण समाज मळकीतनी बी आज अनेक लोकांनी हांगा आज सेवा दिली आसा त्या सगळ्या लोकांची हार्दिक धन्यवाद सांगताची देवी आशिर्वाद म्हणजे प्रार्थने हें संच करचेक इश्ट करता आसा विशेश हांव न्हू आज 1 दिवसाचे सेवे
आमगेले चारय आत्मीय लोकांनी हांगा दिल्लो आसा संपूर्ण दिसा 53 सेवे ते म्हण सांगली श्रीमती सुनंदा आनी श्री शंकर नारायण रायकर शिराळ कोपाची न्ही आतां दावणगेरे उरताची एक आत्मीय भाव मस्तितले दैवी भक्ती अशा न्हू आज आमगेले शंकर अण्णांनी आनी तेंगे सगळे कुटुंबा लोकांनी एक व्हड सेवा जिंगून हे चातुर्मास कार्यक्रमाक बरें सहकार दिलो आसा अशें सांगे न्हू मागेले शंकर अण्णाक आनी सगळे रायकर फॅमिलीक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करता आसा तेजे बरोबर सेम सेवे आज गुण हडगलीचे आमगेले आत्मीय जाले तसले श्रीमती रक्षिता आनी श्री दत्तात्रयजी दिवाकर हे मूलतः हेगडेचे गुण हडगली उरताची जाल्यार हिनी पावती त्या दिवसा काडाल खंय एक वरा पयलींची हडगलेत लोक आयले त्या दिवसा काडाल खंय जाल्यार त्या दिवस तिंकरचे अनुकूल जालें नाशिल्लें अशें हांवें न्हू आज हडगलीत हांगा येवंगे न्हू मागीर दत्तात्रयाणांनी एक सुंदर तसलें कार्यक्रम चलोवन तेंगे न्हू बरें सहकार दिलो आसा मठा बद्दल मस्त अभिमान तेंकां अशें हांवें न्हू दत्तात्रयाणाक सगळे कुटुंबा लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करता आसा तेजे बरोबर आज सेम सेवे आमगेले दावणगेरे घेवचे मुंचे ताळेकाटेची न्ही हिनी श्रीमती सुशीला आनी श्री परमेश्वर बी रायकर हिंगेल मुखांतर आज एक सुंदर सेवे आज तिंगे तिनी चेडा येवंगे न्हू आज हांगा दिल्लो आसा मस्त प्रितीनी येवंगे न्हू तिने चातुर्मास कार्यक्रम भितर व्हड सेव दिले तेजे बरोबर कल्याण बाबी तिने 1 लाख रुपया दिलो खंय अशें तिंकां आज सत्कार बी जालो तेंकां त्या दिवस तिने पावूंक नाशिल्लें आवय गेडीचे जालें नाशिल्लें तिंकां अशें न्हू आज तेंकां ते सेवे पावले अशें हांवें न्हू प्रायशः मागीर परमेश्वरान कितें कुटुंब आसा प्रितीनी तिने बरें जेवण करता आसा देवाला आशिर्वाद तेंकां आसा अशें न्हू हें एक व्हड सेवा दिले बद्दल मागीर परमेश्वरान कुटुंबाचे सगळे लोकांचे हार्दिक धन्यवाद सांगताची ते तिगनी भावाकाची अभिनंदन सांगचेक इश्ट करता आसा तेज नंतर आनी एक हेंचे सेम सेवे आज आमगेले आत्मीय जाले तसले श्रीमती सरोजिनी आनी श्री पांडुरंग एन कुर्डेकर हांगा तिनी दावणगेरे उरताची तिने आज दिल्लो आसा तिने आमगेले गांवचे जावयची पांडवामाल जावयची न्ही पयलींच्यानूच मस्त आत्मीय आमी तेंच्या मास करता तसो बी तेंगेले मस्त सेवे जाता आशिल्ले आत्मीय सेवे जाता आसता चेडे जावं कुमारण जावं भाव दोगो लोक भाव मस्त सेवे पयर तिने मस्त व्हड फुलाचे सेवे करा अलंकारा बी मस्त सहकार केले आनी मस्त भावाने मठा बद्दल मस्त अभिमान अशें सांगे न्हू पांडुरंग अण्णांनी आनी तेंगे सगळे कुटुंबा लोकांक कितें एक व्हड सेवे दिलो आसा त्या सेवे भितर देवी तृप्त्यान तेंकां सगळ्यांक बरें करो खुशी दवर म्हूण सांग प्रार्थना करताची तेका अभिनंदन सांगचेक इश्ट करता आसा तेज नंतर चातुर्मास्य संरक्षणा सेवे ते व्हड सेवे 1 लाख रुपया सेवे ते आज आमगेले दावणगेरीचे आत्मीय जाले तसले श्रीमती रेखा आनी श्री नागेश एस रेवणकर हिंनी दिल्लो आसा प्रायशः नागेश तुमी पळयचे पुरो उठलो परिचय आशिल्ली व्यक्तीची अत्यंत सरळ सज्जन स्वभाव तेंगेले प्रायशः तितले व्हड सेवे दितले म्हणजे चिंतन बी करूं जावत ना आमी जाल्यार तितले एक निरायास जावंक ना एक व्हड सेव जिंगे न्हू हे कार्यक्रमाक मस्त सहकार मागीर नागेशनान तेंगे सगळे कुटुंबा लोकांनी आज दिल्लो आसा अशें न्हू एक व्हड सेव दिले बद्दल मागीर रेखा एक नागेश अण्णाक तेंगे सगळे कुटुंबा लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करताची विशेष असो देवी कृपा करूं म्हणून मागता आसा तेजे बरोबर आज संध्याकाळा भितर प्रति दिवसा प्रमाणाची मस्तीचे कार्यक्रम जालेची आमगेले दावणगेरे जावय लोकांनी ललिता सहस्रनाम रामरक्षा स्तोत्र भजन केलेली नंतर मागीर शिकारे पुरता येयले तसले आवय लोकांनी सुंदर तसले भजना कार्यक्रम चलोवन दिले ते श्री ज्ञानेश्वर महिला मंडळी शिकारपूर मागीर श्रीमती आवय जाता तसले राजश्री रायकर आनी हिंगे तंडांनी छंद करून बसून घेवन एकूच समट रस साखळे भितर न्ही पारपोजी करता तसं समट रस करून आयल्याची इचल हेचे रसन करता हे सोबी हेचे रसन करता म्हणून तेले स्टेजार बसून घेवन छंद करून 1 तास अद्भुत जाले तसले मराठीचे कन्नडाचे अनेक कितें भजन सांगून घेवन हे कार्यक्रमाक तिने शोभ हाडलो आसा अशान शिकारे पडचे मागीर सगळे ज्ञानेश्वर महिला मंडळ तंडाक हार्दिक धन्यवाद सांगताची अभिनंदन सांगचे इश्ट करता आसा तेज नंतर प्रायशः 6 काला नंतर एक सुंदर तसले गमक कार्यक्रम आमी सगळे लोकांनी पळयले आमगेले कलाश्री प्रशस्ती पुरस्कृत जाले तसले श्रीयुत राम सुब्राय शेठ चिकमंगळूरचे न्ही अद्भुत जाले तसले कला कौशल्य सरस्वतीले वरप्रसाद तेंकां आसा अनेक कितले ग्रंथ बरयला तिने अनेक कितले विशेष जाले तसले गमक सावन पळयले तसले ग्रंथ आनी चेडा सावन पळयले तसले पुराणाची कथा ग्रंथ बरोवंक न्हू समाजा भितर मस्तितले एक पौराणिक चिंतन येवका लोकां भितर बदलावण जावपाक म्हणजे प्रयत्न 30-40 वर्सां तिने अहर्निश तेंगेले गुरुले आदेश प्रकार तिने करता आसाची मठा बद्दल बी तितले अभिमान तेंकां अशान खंय चातुर्मास केलो चातुर्मास येवंक एक सेव दिवचे तेंगेले एक भावने श्रद्धे अशा न्हू आज आमगेले कलाश्री
प्रशस्ती पुरस्कृत जाल्त असले श्री रामसुरा शेट मामांनी एक सुंदर असले गमक व्याख्यान केले. तेंकां गमक वाचनाक मागील गंगावतीचे आत्मीय जाल्त असले श्रीयुत सदानंद एस शेट व्हड संगीतगार बी आहाय तिनी. कंठ बी तितले मधुर तेंगेले. तिणी संगीत वाचन करूंक न्हू आजी गमक वाचन करूंक न्हू गमक व्याख्यान हे सुंदर जोडी कार्यक्रम आज पळयत असले योग आमकां मेळ्ळे. प्रायशः चंद्रासल कथा ती आज हांगा उल्लेख केले. मस्त वर्सां पयलीं आयकलें हें चंद्रासल कथा. प्रायशः ते एक अर्धा वर्स जालें हें चंद्रासल कथा आयकलें नाशिल्लें. जाल्यार पुनः आजी आमगे रामसुब्रह्मण्यम शेटांनी हें सगळे चंद्रासल कथा सांगून पुराच आनी परतून आमकां उडगास हाडिल्ले. चंद्रासले भाग्य बरें अशें तरी ताका देव बी साथ दिलो. दुश्ट बुद्धीन कितें करूं गेले बेची चंद्रासो गेदवलो चंद्रासो व्हड राज जालो म्हणचे कथा आयकल्या नंतर प्रायशः दैवीक कृपा उरलेली आमगे टायम बरो उरलेली कोणें कांय करूं जावता म्हणजे सत्य ते चंद्रासल कथा निमित्त आमकां कळून येता. तसले सुंदर एक कथा प्रसंग गमक वाचन निमित्त आमकां सदानंदांनी आनी राम सुब्रह्मण्यम मामांनी चलोवन दिले बदल तांकां दोग लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची. देवीला आशिर्वाद सदा सर्वदा वरून म्हणजे प्रार्थना करता इश्ट करता आसा. आज आयतवार प्रायशः मंगळवार गौरी परब बुधवार चवथी परब अशान प्रायशः अनेक लोकां गांवां वच्ची उरताची. अशें हांगे न्हू प्रायशः आजी सुमार गांवां गेल्याची फाल्याक पोरा कोट गांवां वच्चे आसाची वच्चे न्ही हे प्रश्न वचकाची. कारण कितें गणपती महातो तिगे कितें व्हड देव आनी खंयचें ना ताका गणपती म्हण नांव ताका. अशें हांगे न्हू त्यान आयले तेन्ना आमी वच्चे तेगेले कार्यक्रमाक भाग घेवचे ते कार्यक्रमाक अनुकूल जावन चलोवन दिवचे आमगे उठलोक कर्तव्य आसाची. थोडे लोक दिसतले आमी उठलोक वच्चे जावत ना थोडे लोक ते चातभाशे बी उरका म्हणून जाल्यार कोण कोणा वच्चे अनिवार्यता आसा तेन्ना वचकाची ते कार्यक्रमाक ते भाग घेवपाची. अशें हांगे न्हू तुमी सगळे लोकांची गणपती परब बऱ्या रितीन करनिया जाल्यार हें थोडें टायमिंगाचें एक चिंतन दवरून घेवन केल्यार प्रायशः मुखार चेडाक आमी मुखार कशें करून वचका म्हणचे एक ज्ञान बी आमी दिलें अशें येता ते गणपतीला आशिर्वाद आमी पावचे शकताची. अशें हांगे न्हू हे कितें चवथी परबीचे कार्यक्रम आसा बरेच तशें चल्लो. ते गणपती संतोशीचेर आमकां आमगेल्या घरा येवो आमकां सगळ्या लोकांक संतोशीचेर आशिर्वाद दिवो तो संतुश्ट ठेवो आमकां सगळ्या लोक संतुश्ट करून दवरिवो तसलें एक वातावरण निर्माण जावं तसली शक्ती सामर्थ्य आमकां सगळ्या लोकांक प्राप्त जावं म्हणजे प्रार्थने हें समज करचें इश्ट करता आसा. आज बीच आमगेल्या अनेक आवय लोकांनी नैवेद्यकान हाडिल्लें आसा ते सगळ्या लोकांची धन्यवाद सांगताची. आतां आमी तीर्थ दितलीची सगळे लोक लायन शिरया तीर्थ घेया तीर्थ घेवन स्वामीजी पांय पडून प्रसाद महाप्रसाद घेवन मुखार सगळ्या कार्यक्रमाक सहकार दिया म्हणजे विशेष निवेदन करताची. सगळ्याक बरें दिया म्हणजे पुनः प्रार्थना करता. हे संदर्भ भितर मागेले कथोपदेशाक विराम घेता आसा. इति श्रीमन्नारायण स्मृतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. हरिः ओम.